सासूबाईंनी चुलत्याला नकार दिला हे ऐकून तिच्या जीवात जीव आला. सासूबाईंनी खूप मोठा अनर्थ टाळला हे तिला समजून गेलं. असेच दिवस निघत होते. एक दिवस तिला खाण्यापिण्याची काहीच इच्छा होत नव्हती. दुकानात जाण्याची पण अजिबात इच्छा नव्हती. तिची तब्येत ठीक नव्हती. तिला चक्कर येत होती. तिचं मन घाबरायला लागलं. म्हणून ती घरी आली. तिला माहीत होतं की तिची सासू तिला 4 शब्द ऐकवणार. सासूबाई जेव्हा घरी आल्या, जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी तिला आराम करायला सांगितला. तिच्यासाठी गरम गरम जेवण घेऊन आल्या आणि तिला स्वतःच्या हाताने जेवू घातलं. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. सासूबाई म्हणाल्या, आजपर्यंत मी तुझ्याशी वाईट वागले, त्यामागे सुद्धा कारण होतं. मी तुला ओरडायला लागली, तुला वाईट बोलायला लागली, म्हणजे तू तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी काहीतरी करशील. माझे वडील गेल्यानंतर मी एकदम शांत झाली होती आणि काकांनी बाहेरचे सगळं काम सांभाळलं आणि शेती पण तेच करू लागले. माझ्या आईजवळ जगण्यासाठी कुठलंही कारण उरलं नव्हतं. मला कायमची सोडून गेली ती. मी लहान असताना माझे काका काकी खूप चांगले होते. त्यांनी मला खूप चांगलं सांभाळलं. मी मोठी झाल्यावर माझा हिस्सा मला दिला. मला माझ्या आईबाबांचं प्रेम तर मिळू शकलं नव्हतं. तेव्हा मला तुझी परिस्थिती डोळ्यासमोर आली. तेव्हा मला असं वाटलं की माझ्या आईसारखं जर तूही आयुष्याला कंटाळून. सासूबाई मध्येच थांबल्या. तर तुझ्या मुलांचं काय झालं असतं? मला माहीत आहे की मी तुला खूप त्रास दिला आहे. त्यासाठी मला माफ कर मुली. त्यावर सईने लगेच सासूबाईंचे पाय धरले आणि त्यांना माफी मागू लागली. आई, मी आजपर्यंत तुम्हाला चुकीचं समजत होते. असा विचार करत होते की हे असताना तुम्ही चांगलं वागण्याचं नाटक करत होते आणि हे गेल्यावर माझ्याशी वाईट वागत आहात. पण खरंच तुमचं प्रेम असं होतं की माझी काळजी घेण्यासाठी, मला दुःखातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही माझ्या नजरेत स्वतःला वाईट बनवलं. असं कोण करतं? मी खूप नशीबवान आहे. आणि त्यावर सासूबाई म्हणाल्या, चल लवकर जेवण करून घे, मी डॉक्टराला बोलवून येते. सई आता सासूबाईंना खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागली होती. सासूबाई तिला खूप जीव लावत होत्या आणि त्यापेक्षाही जास्त जीव सई सासूबाईंना लावत होती. तर तुम्हाला ही आजची स्टोरी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.